हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. बाहेरचे सगळे कामं उरकले आज लवकरच. पाहू शकता तुम्ही, शेण पाणी सगळं झालं आणि बकऱ्याचे बी झालं. आणि आज बकऱ्याला चारा नाही. हे जे मोठे पिलं आहेत यायला चारा नाही मांडत, कारण की चाराच नाही. कारण काल कोणी वावरात गेलंच नाही, फक्त बकऱ्या गेल्या होत्या चऱ्याले. तर मग बारक्या पिलायले चारा मांडला. आणि हे जे पिलू आहे रोजच खाते, तरी बी त्याला मांडला की त्याच्यातलं चांगलं चांगलं खाऊन घेते आणि बाजून असते. चला मग आता फक्त राहिलं दूध काढायचं. आई गेली तोंड धुयाली. आणि आज लवकरच कामं उरका लागत, कारण जावं लागतं आज वावरात आपल्या शेंगा पायासाठी. झालं का हा बाई? ये मग चल दूध काढू. आईचं चालू आहे तोंड धुणं बाहेर, आणि बुटकीचा चालू आहे ब्रश. बुटकी लय दिसानं दिसली आज. हा बुटकी कुठे गेली होती बा? कुठे जाऊ? आणि आज आहे बुधवार आहे तर सगळे लोक चालले बाजारात. हे कोणचं तोंड धुणं आहे बा? चपला काढून मग वायात नाही त्या चपला. पाय धुवायच्या चपला काढून ठेवतो. पाय धुतल्यावर घालतं मग. वा रे वा, तोंड धुणं. चला आण दूध काढू पहिले, आता चहा मग पेजू. चल आज लय गडबड आहे मामांग. तिकडे तर गेलते म्हणते 3 बाय आलत्या म्हणते. कोण म्हणते? 15 मिनिट. चला मग दूध घेतो आता काढून. आणवाई लवकर. चला आज होणार आहे मस्त भरीत. भरताचे वांगे टाकले चुलीत, आईने दाखवतो तुम्हाला. मस्त असे काल सोनेरी वांगे आणले आहे ना, आणि टाकले 2 चुलीत आणि बनवतो मस्त आज भरीत. अतिच बज्जो हा ना जावत नाही. हे आम्हाला दोघं मायले गेले दे मला लाय ना. लायण्यात होईन का माहिती 2 टाईमची. टमाटर टाका नाही लागत. भाजी टमाटर टाकून पण ते लायनं याची होते तिले मोठं. त्या दोघं भाज्या असो लागला भाजीचा मेळ काही ना काही. आता पहिले साखर पाणी पिऊन घेतो, मग लागतो स्वयंपाकाला. किती गडबड असो पण बाय साखर पाणी पिल्याशिवाय काही होत नाही. साखर लवकर मुरत नाही आणि पिठही चुरायला भेटत नाही. ठेवतो आता साखर तशीच घेतो पीठ चुरून, कारण टाईम आहे आता. 11चा टाईम हा चुकवा नाही लागत. जर दादा संग जायचं असेल तर 11 वाजताच निघा लागते, आणि 11 वाजेला सगळं आटपा लागते. चला मग घेतो आता पीठ चुरून. आज जाड्याच पोळ्या टाकतो. मस्त अशी चूल पेटेला. बुधवार आहे तर सगळ्या याचीच आंघोळा चालू आहेत बाहेर. आणि मी काही आंघोळ करत नाही, स्वयंपाक व्हायला डायरेक्ट मग आंघोळ केली की निघले वावरात. झालंय का? डाळ्या पोळ्या टाकू का? आहे काही हो. मस्त भरीत आणि डाळ्या पोळ्या. ते काय करतो ना मला भाजलं मग सारेच भाजलं. तुझे भाजता का? मग बसतो तुझी वांग्यात दाणे काढतो मी. वांग्याच्या भाजीत टाकले ते दाणे. वांग ताईनं भाजून ठेवलं. आता पोळ्या झाल्यावरच होईल वांग्याचं काय जे घालायचं ते. उंचीतच पाहिजे मेथी, लय मोठी मेथी नसते पाहिजे. घरी टाक. कसं करतो मी? 1 नंबर. काही नाही. काय नाही काय 1 नंबर. इकडे चालू आहे बाप्पा आईचा बुधवारचा बाजार आवरणं. मिरच्या दालच कमी आणल्या. घरी टाक नाही मोठं. दाणे काढतो म्हणूनच ना तू. तू काढली तिथली ते आणलं नाही का खायला? काही नाही. चिवडा 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 चिवडा. मागच्या बुधवार तसा काय डबल आणला. हा मग मला पाहिजे होती मेथीची भाजी, टमाटर, मेथीची भाजी तर होती, तोडे पण सांबार नव्हता. आता पोळ्या शेकून
टाकून झाल्यावर आता 2च्या ठिकाणी 3 झाल्या, पण वावरात असल्यावर जातात. कारण वावरात तुम्हाला माहित आहे कसं मस्त मस्त असतं खायला ते. मेथीच्या भाजीचा मस्त काळा काळा तोडून घेतो भरीतात टाक्यासाठी. लय हाय बाई हे, लय हाय हे. मेथीची भाजी एवढी नाही लागत. आणि आता करून घेतो तव्यावरच भरीत. भरीत करायसाठी लागणार आहे आपल्याला एक कांदा. पहिले कांदा, मग त्याच्यात तेल. तेलाचं माप लय लहान आहे तर म्हणून 2 टाकावं लागतात. एका मापात ते जमत नाही. भरीत म्हणजे वांगे बी काढून ठेवले. ते काय माहिती आता हे बी लय दिवसाचा माझा धंदा होता की हा डब्बा खाली झाला तर याच्यात ठेवतो मसाल्याच्या पुड्या आणि जिरं. ते उलटे खातो मी, पण मसाले काही वाण नाही माझं भाजायचे. झाला आपला मसाल्याने डबा. वाट्यावर वाटली असती तर पुरली असती चटणी. मिक्सर सारा मिरच्याच वर रंगल्या. मस्त असं भरीत करतो लाल मिरचीचं. अशी चटणी बी तळून घेईल आहे. आता तेल जास्त होते का काय काय माहिती, तुम्हाला दाखवतोच मी. व्हिडिओ कंटिन्यू करा. चटणी टाकली. आता याच्यावर हळद झाली की टाकायचं टमाटा. मेथीचं तर काही आपल्या टेन्शनच नाही, मेथी बातच होऊन जाते. चटणीत जरासं मीठ कमी आहे आणि भातातही मीठ लागते म्हणून त्यासाठी मीठ मस्त फिरून घ्यायचं हे. मस्त असं भरीत करून घेतलं तव्यावरच. असं चमचमीत भरीत झालं. जसं आईनं आणले होते हे काल वांगे आईच्या माहेराहून. मस्त असे सोनेरी वांगे होते आणि घरी काही एक नंबर लागते अशा वांग्याचा. आता प्यायचा आहे मला चहा. स्वयंपाक भाजी उरकल्यावर चहा शिजे लोक आवरून घेतो मी पसारा. कारण की आता घेतो डब्बाच बांधून ती घरी आठवण दिली. पण कपड्यात पोळ्या नेल्या की बघाय तेव्हा आई कपड्यात पोळ्या नेल्या की मस्त कडक राहतात. नाही वा हा तर लई फिट आहे. स्वयंपाक भाजी झाली, डब्बा बांधला, चहा बी शिजला. आता एवढा पसारा आवरला की डायरेक्ट तयारीच करायचं काम आहे. वावरात निघायची. कुठे ऑफिसले नाही जायचं, वावरातच जायचं आहे.